मी आहे समर्पण, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे नवीन मुख्यालय. छत्रपती संभाजीनगरच्या मातीवर उभे, जिथे 30 वर्षांची परंपरा आणि लोकांचा विश्वास माझ्या भिंतीत रुजलेला आहे. माझ्या मुळाशी आहे महाराष्ट्राची सहकारी चळवळ, जी 1904 पासून घराघरात पोहोचली. शेतकरी, कामगार, व्यापाऱ्यांना बळ देणारी हेच मूल्य, हाच आत्मा आजही माझ्यात जिवंत आहे. हे आहे छत्रपती संभाजीनगर. पराक्रम, स्थापत्य आणि संस्कृती यांचं संगमस्थान. अजिंठा, एलोरा, बीबी का मकबरा इथल्या वारशाने मला शिकवण दिली आहे की जसं हे शहर इतिहास जपते, तसेच मी देखील विश्वास आणि मूल्य जपतो, आणि तेही अगदी समर्पितपणे. वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 17 जुलै 1993 रोजी झाली. तब्बल 31 वर्षांच्या या प्रवासात मी आज गर्वाने सांगतो की आम्ही मराठवाड्यातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था झालो आहोत. आमच्याकडे आता 1200 कोटींच्या व्यवहाराचा बँकिंग संच आहे आणि एकूण 23 शाखा आहेत. या यशाच्या मागे आहे अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या लोकांची कामगिरी आणि समर्पित संचालक मंडळाचे मार्गदर्शन. शेतकरी, व्यवसायी, कामगार यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. कारण आमचं ब्रीद वाक्यच आहे, गरजवंतांना आपुलकीचा हातभार. मी रोज पाहतो की आमच्या शाखांमध्ये उत्तम ग्राहक सेवा कशी चालते. येथे रोज अनेक ग्राहकांचे व्यवहार होतात. ठेवी, कर्ज मंजुरी, पैसे स्थलांतर, सर्व काही पारदर्शकपणे आणि विश्वासाने पार पडते. सहकारी मूल्यांवर चालणाऱ्या या संस्थेने आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आमच्या कोर बँकिंग प्रणालीमुळे व्यवहार त्वरित होतात. प्रत्येक शाखेत तातडीच्या गरजेचे कर्ज किमान कागदपत्रांवर त्वरित मंजूर केली जातात. आमचा संचालक मंडळ हा अत्यंत अनुभवी सहकारी कार्यकारी संघ आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळी आम्हाला नियमितपणे मार्गदर्शन करतात. त्यांच्या सूक्ष्म अशा नियोजनामुळेच आम्ही प्रत्येक घेतलेला निर्णय अगदी यशस्वीरित्या पार पाडतो. आज वर्धमानच्या प्रशस्त अशा मुख्य कार्यालयामध्ये बसताना मला 2005 ची वर्धमान आठवते. 15 लाख रुपये डिपॉझिट आणि 15 लाख रुपये लोन असलेल्या पतसंस्थेची सुरुवात एक छोट्याशा 10 बाय 10च्या जागेतून आम्ही केली आणि आज 1200 कोटीच्या व्यवसायापर्यंत वर्धमानची घोडदौड चालू आहे. वर्धमानचे सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी व पिग्मी एजंट आणि सभासदाला विसरून कसं चालेल, या सर्वांच्या विश्वासामुळेच आज वर्धमानची वाटचाल जोरात चालू आहे. जे इथे एवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांकरता स्पेशली 2 शाळा भगवान महावीर नावाने वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था चालवते आणि मला अभिमान आहे की त्याच्यातले मुलं नेहमी 100% 10वीचा रिझल्ट घेऊन पास होतात. मी अभिमानाने सांगतो की वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था सध्याच्या युगातील सुविधांनी सुसज्ज आहे. आमच्याकडे मोबाईल पासबुक सेवा आहे, ज्यामुळे तुमच्या खात्याची सर्व माहिती स्मार्टफोनवर मिळते. ग्राहकांच्या महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आधुनिक सुरक्षा लॉकर सुविधा देतो. या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना विश्वसनीय, वेगवान आणि त्रासमुक्त बँकिंग अनुभव मिळतो. खरं तर आज या इमारतीमध्ये बसून जुने दिवस जर आठवले, एका 10 बाय 10च्या रूम मध्ये सुरू झालेली ही पतसंस्था आज 1200 कोटी रुपयाचा व्यवसाय करते. ही आम्ही स्वतः काम करून सुद्धा विश्वास बसत नाही या गोष्टी. वर्धमान नागरी पतसंस्थेचं काम फक्त डिपॉझिट जमा करणे आणि लोन वाटणे न राहता सामाजिक कामं पतसंस्था करते. त्यामध्ये वृक्षारोपण असेल, संस्कृत मंचाचे कार्यक्रम दाखवणे, रक्तदान शिबिर घेणे. आमची वाटचाल सर्व संचालक मंडळ अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली नंबर 1 कशी होईल ह्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्याकडे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक उत्तम योजना आहेत. ठेव योजनामधील मुदत ठेव, आवर्ती ठेव आणि पिग्मी ठेव, तर कर्ज योजनांमध्ये सुवर्ण संचय योजना, सोने तारण कर्ज योजना, गृह कर्ज, वाहन कर्ज या शाखा आहेत. मी सिनियर सिटीजन आहे. मी इथं बँकेमध्ये FD केलेलं आहे. मी महिन्याला येऊन
माझं व्याज घेऊन जातो आहे. येथील कर्मचारी वागणूक चांगली देत आहे. पेन्शन योजना पण इथे चांगली आहे. संभाजीनगर मधली 1 नंबरची पतसंस्था वर्धमान नागरी पतसंस्था आहे. ह्या वर्धमान पतसंस्थेमध्ये RD योजना घेतलेली आहे, FD योजना घेतलेली आहे. ह्या दोन्ही याच्यावर मला व्यवस्थित व्याज मिळतं. तळागाळातल्या लोकांसाठी ही वर्धमान पतसंस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते. कर्मचारी सहकार्य करतात. मला कॉलेज जाण्यासाठी डेली बाईकची गरज होती. त्यासाठी मी लोन घेण्यासाठी बरंच बँकेत फिरलो, पण मी जसं वर्धमान नागरी पतसंस्थेत आलो त्यांनी माझं लोन एका दिवसात सँक्शन करून दिलं. त्यासाठी मी वर्धमान नागरी सहकारी बँकचा आभारी आहे. मी वर्धमान पतसंस्थेमध्ये शाखा शिवाजीनगर येथे 2022 पासून कार्यरत आहे. मी याच्या अगोदर MIDCमध्ये एका कंपनीत कामगार म्हणून काम करायचो, पण 2022 नंतर मी इथे जॉईन झालो. वर्धमान पतसंस्थेने माझ्यावर विश्वास दाखवला. ते विश्वास सार्थक ठरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे. खरं तर फायनान्शियल इन्स्टिट्यूट हा प्रवास खडतर असतो, परंतु इंटेन्शन जर तुमचं चांगलं असेल आणि तुम्ही जर एक फोकस घेऊन जर काम करत असाल आणि त्या कामामध्ये जर आपलं सातत्य असेल आणि तुमच्याबरोबर जे जोडणारी लोक आहेत, सर्वांच्या सहभागामुळे काय होऊ शकतं याचं चांगलं उदाहरण जर म्हटलं तर वर्धमान नागरी पतसंस्था. वर्धमान पतसंस्थेमध्ये माननीय डॉक्टर सिंगी सर अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष म्हणून पद्माकर कदम हे मागच्या 30 वर्षापासून हे सगळं साथ देणारं मंडळ. आणि कुठल्याही संस्थेचे काही तत्व असतात, हे तत्व ज्या संस्था पाळतात, जसं वर्धमानचं तत्व आहे प्रामाणिकपणा, सचोटी आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारं सर्व संचालक मंडळ आहे. त्यामुळेच हे यश प्राप्त होतं असं मला तरी वाटतं. संस्थेमध्ये काम करताना संस्थेचे जे छोटे छोटे सभासद आहेत त्यांच्या गरजा ओळखून योजना राबवण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने छोटे कर्ज, नवीन व्यवसायाला कर्ज देणे, महिलांसाठी बचत गट, महिलांसाठी प्रशिक्षण आणि त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तूंचाही प्रदर्शन लावून त्याची विक्री संस्थेमार्फत करण्यात येते. संस्थेमध्ये सभासदांना सेवा देताना आमचा कर्मचारी हा प्रशिक्षित असला पाहिजे, यावर संचालक मंडळाचा भर आहे. आणि ह्याच्यासाठी आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून 2 वेळेस प्रशिक्षण घेतो, ज्यामुळे ते आपण राबवत असलेल्या योजनांची माहिती समोर सभासदांना चांगल्या पद्धतीने समजून देऊ शकतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्यात येईल. मी समर्पण वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आपल्या सर्वांचा विश्वास टिकवण्यासाठी कायम सज्ज आहे.